जय अंबे मित्रांनो, नवरात्रीमध्ये घटाची स्थापना कशा प्रकारे करायची ते आज आपण बघणार आहोत। मित्रांनो, एक घट घेतलेला आहे मी, त्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं, शिगोशिग थोडंसं नारळ ठेवल्यानंतर पाणी खाली न पडता एवढं पाणी त्यामध्ये टाकायचं। त्यानंतर हळद कुकू, चारी बाजूनं हळद कुकूचं लेणं त्या घटाला द्यायचं। मी स्वस्तिक काढलेला आहे। स्वस्तिक काढून घ्यायचं, अशा प्रकारे स्वस्तिक काढून घ्यायचं। त्यानंतर हळद कुकूचं लेणं त्या पाण्यामध्ये टाकायचं। त्यामध्ये एक 5 रुपयाचा सिक्का या 5 कॉइन सुद्धा असले तरी चालेल आणि सुपारी त्या घटामध्ये टाकून द्यायची। 5 नागलीचे पानं घ्यायचे मित्रांनो। पानं अख्खे पाहिजे, डागी नको आणि तुटलेले सुद्धा पानं नको। असे 5 पानं आपण घटाला लावून घेऊ। त्यानंतर मित्रांनो, एक नारळ घ्यायचं, नारळाला सुद्धा हळद कुकवाचा मळवट भरायचा। मी आईचा मार्केटमधून चेहरा मिळतो आमच्या इकडे, तो चेहरा लावलेला आहे। तुमच्या इकडे सुद्धा मिळत असेल तर तुम्ही असाच चेहरा सुद्धा लावू शकता। नाही मिळाला तुमच्याकडे मित्रांनो तर हळद कुकूचं लेणं सुद्धा तुम्ही देऊ शकता। त्यानंतर घटामध्ये नारळ ठेवून द्यायचं, स्थापना करून द्यायची नारळाची। त्यानंतर मित्रांनो, एक पचरंगी नाडा घ्यायचा, त्या घटाला त्या पचरंगी नाण्याचा आडा मारायचा। मी एक कंकणम घेतलेला आहे। कंकणम मध्ये लेकुरवाळी हळद घ्यायची, त्यानंतर एक विडा घ्यायचा, हे दोन्हीला गाठ मारून घ्यायची। त्यानंतर हे सुद्धा आपण घटाला याचं बंधन बांधायचं। मित्रांनो, असं आपलं घट तयार झालेलं आहे। त्यानंतर आता आपलं घट तयार झाल्यानंतर आपण पेरणी घेऊ। त्यानंतर मित्रांनो, ही टोपली आहे, टोपलीमध्ये मी माती टाकून घेतलेली आहे। त्याच्यामध्ये 5 धान्य टाकायचे। 5 धान्य टाकल्यानंतर तुम्ही गहू सुद्धा टाकू शकता त्यामध्ये, कारण धान्य भरगच आणि हिरवगार येतं त्यानंतर। म्हणून मी पहिलेच हे तयार करून ठेवलेलं आहे। फक्त मी तुम्हाला दाखवत आहे की टोपली घ्यायची, त्यामध्ये माती टाकायची, त्यानंतर 5 धान्य त्यामध्ये टाकायचे, गहू सुद्धा टाकले तुम्ही ना तर चालेल। त्यानंतर मित्रांनो, आपले जे घट आहे अंबाबाईचं, ते घट त्या टोपलीवरती त्या मातीमध्ये ठेवायचं। त्यानंतर मित्रांनो, घटाला आपल्या नजर न हो म्हणून एक कवडी, एक भिलावा आणि एक निंबू हा सुद्धा घटामध्ये टाकायचा। कारण जर आपलं धान येतं, आपल्या घरामध्ये लोक येतात, तर धानाला नजर सुद्धा, आपल्या घटाला नजर सुद्धा लागते की खूप छान धान आलेलं आहे, खूप छान घट बसवलेलं आहे। लोक असं सुद्धा मनामध्ये म्हणतात, नका तोंडावर बोलू पण मनामध्ये सुद्धा असं बोलतात। त्यामुळे मित्रांनो, एक निंबू, एक कवळी आणि एक भिलावा आपल्या घटामध्ये टाकायचा, टोपलीमध्ये ठेवायचा तो। तर मित्रांनो, अशा प्रकारे आपलं घट तयार झालेलं आहे। तुम्ही अंबाबाईचा घट बघू शकता। हे आपलं घट आता तयार झालेलं आहे मित्रांनो। सर्वीकडं वेगवेगळ्या प्रकारचं घट बसतं।
आमच्या इकडं अशा प्रकारे आम्ही अंबाबाईचा घट बसवता. तुम्ही कोणत्या प्रकारे बसवणार मला काही माहीत नाही, पण सगळ्यांचे घट बसवायची विधिविधान वेगळे असते. तुम्ही तुमच्या नियमानुसारच बसवा घट, तुम्हाला ज्या प्रकारे तुम्ही बसवू शकता. पण मित्रांनो, मी तुम्हाला हे मार्ग दाखवलेला आहे की नवरात्रामध्ये शक्तीचा घट म्हणा, या साधं घट म्हणा, या वल्ल घट म्हणा, कोणी कोणी कडक सुद्धा ठेवता मित्रांनो. तर हे अशा प्रकारे घट आपण बसवू शकता. सोप्या मार्गाचा घट आहे. स्टॉप. 3. त्यानंतर मित्रांनो, आपण नागलीचे पानाचे 9 नागलीचे पान घेतलेले आहे आणि त्याची एक माळ तयार करून घेतलेली आहे. अशा प्रकारे घटाची पहिली माळ, पहिल्या दिवसाची पहिली माळ म्हणजे मित्रांनो नागलीच्या पानाची असते. म्हणून तुम्ही सुद्धा पहिली माळ नागलीच्या पानाचीच घ्यायची. अशा प्रकारे मित्रांनो आपल्या घटाची स्थापना आता झालेली आहे. त्यानंतर पूजाविधीची मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेल की कशा प्रकारे पुढची पूजाविधी केल्या जाते. जय अंबे.